असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. पीक कर्ज मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत किंवा जे कर्ज आहे ते वसूल होत नाही. अनेक बँका ज्या आहेत त्या आर्थिक अडचणीमध्ये आहेत. काय सदस्य आज महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा सहकारी बँका आहेत त्या जिल्हा बँकांची मीटिंग घेतली आणि आता याच्यानंतर राज्यातल्या ज्या अर्बन बँका आहेत त्या अर्बन बँकांच्या बरोबर त्या ठिकाणी एक कमिटी नेमली होती. त्याची चर्चा करून अर्बन बँकांनासुद्धा काय रिलीफ देता येईल याचा विचार आम्ही करतो आहोत. असं आहे की आता आपण जो प्रश्न विचारला की म्हणजे अनेक लोकांची तक्रार अशी आहे की त्याच्यामध्ये त्यांना पीक कर्ज मिळत नाही. मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, खरीप हंगाम 24मधील पीक कर्जाचं वाटप विभागामार्फत खरीप हंगाम 2024 साली या वर्षाकरता जिल्हा बँकांना 17,443 कोटी रुपयाचा कर्ज वाटपाचा लक्ष्यांक आहे. आत्तापर्यंत बँकांनी 11,885 कोटीचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. 68% शेतकऱ्यांना म्हणजे लक्ष्यांकाच्या 68% आपण हे कर्ज वाटप केलेलं आहे. आणि उरलेल्या ज्या जिल्हा बँका आहेत ज्यांना पीक कर्ज द्यायचं आहे त्यांनी 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं पाहिजे आणि पूर्ण करून त्याच्या संदर्भामध्ये सहकार आयुक्तांनी यंत्रणा राबवावी अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. दुसरी आणखीन आजच्या बैठकीत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये केंद्र सरकारने देशातल्या सगळ्या विविध कार्यकारी सोसायट्या ते कम्प्युटरने जोडायचं ठरवलेलं आहे. तर ते संगणकीकरणाचं काम देशात सर्वत्र सुरू आहे आणि केंद्र सरकारने ज्या विकास संस्थांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत त्याचाही आढावा घेण्यात आला आणि संबंधित बँकांना त्याच्या संदर्भामध्ये सूचना केली. आज राज्यामधल्या विविध कार्यकारी सोसायट्या मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये अनिष्ट तफावत तयार झालेली आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नाही अजूनपर्यंत. त्याची काही टेक्निकल कारणं आहेत परंतु त्याच्यामध्ये सुधारित सूचना देऊन तो सुद्धा लाभ लवकरात लवकर कसा देता येईल याच्या संदर्भामध्ये डायरेक्शन्स दिलेले आहेत. आता पूर्वी विविध कार्यकारी सोसायट्या चालवण्यासाठी केडरची व्यवस्था होती आणि मधल्या काळामध्ये ती केडरची व्यवस्था निष्कासित करण्यात आलेली होती. आता पुन्हा राज्य सरकारने सहकार विभागाने निर्णय घेतलेला आहे की याच्या संदर्भामध्ये केडरला पुन्हा अस्तित्वात आणून केडरच्या मार्फत या सोसायट्या चांगल्या चालल्या पाहिजेत अशा प्रकारची एक गोष्ट समोर होती. आता काही साखर कारखान्यांचे आर्थिक प्रस्ताव काही बँकांच्या अडचणीत बँका आहेत त्या बँकांनी काही शासनाकडून मागितलेली मदत याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. साधारणतः आता ही चर्चा झाल्याच्या नंतर आठवड्याच्या आतमध्ये आम्ही मुंबईला त्या ठिकाणी बसून या सगळ्या गोष्टी मार्गी कशा लागतील हे पाहणार आहे. आणखीन एक गोष्ट, सध्या राज्यामध्ये ऊसतोड कामगारांचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतो सीझनला. तर त्यावेळेला
हार्वेस्टरने ऊस तोडावा असा प्रयत्न, परंतु हार्वेस्टरची किंमत जवळजवळ 1 कोटीच्या आसपास आहे. आणि आता एक छोटा हार्वेस्टर आलेला आहे, त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. तर त्याच्यामध्ये शासन योजना तयार करेल, पण 10 लाखाची छोटी इन्व्हेस्टमेंट करून जर समजा तरुण मुलांनी हे हार्वेस्टर घेतले, एका हार्वेस्टर पाठीमागे 4 लोकांचा त्या ठिकाणी आवश्यकता असते किंवा उपयोग होतो. तर त्याच्यामुळं तोही प्रश्न लवकरात लवकर मार्गी कसा लावता येईल हा विषय आजच्या बैठकीत चर्चेत आला. आणि बाकीचे असे अनेक बँकांचे इंडिव्हिज्युअल प्रश्न जे होते ते इंडिव्हिज्युअल प्रश्न चर्चेत आले आणि त्याच्यामध्ये आदेश दिलेले आहेत. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.